आता कामगारांच्या देण्याबाबत सांगतात ते 2005 पर्यंत काय राजाराम आम्ही देणं होतो देणं अजिबात आम्ही कामगारांचं ठेवलेलं नव्हतं. आता कामगारांनी नंतर 2005 नंतर आम्हाला वेतन आयोगाप्रमाणे पैसे मिळावेत म्हणून त्यांनी कोर्टात गेले. तेव्हा आमची सत्ता नसताना विरोधकांची सत्ता असताना त्या काळात कोर्टाने निकाल दिला की यांना फरकाचे पैसे द्या. मग ते फरकाचे पैसे देणे गरजेचं आहे ना. तुम्ही किमान वेतन कायदा लागू झाल्यावर ते द्यायला नको का? मग हे जुन्याचे म्हणून ढकलून जाते. सत्ता तुमच्या हातात, हे कोणी द्यायचं सांगा? म्हणजे या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असून देखील सरकारी संस्था चालवायचा काय अनुभव आहे का तुम्हाला? कोंबडीचा जीव केवढा साहेब, आणि तुम्ही काय राजकारण खेळता त्या संस्थेत. गरीब 100 रुपये शेअर्स असणारा सभासद आहे आमचा, आणि त्या 100 रुपयाच्या शेअर्सला देखील आम्ही 30 अंडे आणि बक्षीस देत होतो. 500च्या सभासदाला सुद्धा तेच नियम होता. आणि तुम्ही आता 2000 पैसे गोळा केला सभासदाचं, त्यांना काय दिले सांगा ना? 25-30 लाखाचं भांडवल गेलं कुठं? म्हणजे तुम्ही सांगतात ती आकडेवारी खरी आणि संस्थापकावर आरोप करायचे, आणि संस्थापकांनी सांगितल्यावर मग तोंड काळं करायचं.